खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांना पी एफ बाबत चांगली बातमी मिळणार. EPFOबद्दल सरकार 2 निर्णय घेण्याच्या तयारीत. खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांना पी एफ बाबत चांगली बातमी मिळणार. EPFOबद्दल सरकार 2 निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या अपडेट. EPFO गुड न्यूज. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO अंतर्गत वेतन मर्यादा वाढवू शकते. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा बळकट करण्याच्या व्याप्तीचा विचार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. EPFO अंतर्गत सध्याचा पगार मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना आहे. समितीच्या शिफारसीनंतर चर्चा झाली. कामगार आणि रोजगार मंत्रालय सध्या संबंधितांशी या विषयावर चर्चा करत आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी ETला सांगितले. सामाजिक सुरक्षा संहिता लागू करण्यास सरकार उत्सुक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा आणि सखोल करण्यासाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीने दिलेल्या सशक्त शिफारसीनुसार ही चर्चा केली जाते. शेवटची पगारवाढ 2014 मध्ये झाली होती. मंत्री सर्व प्रलंबित प्रस्तावांचे मूल्यांकन करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकारला असे वाटते की EPFO अंतर्गत वेतन श्रेणी आणि मर्यादेचे पुनरावृत्ती दीर्घकाळ प्रलंबित आहे. यापूर्वी 2014 मध्ये पगार मर्यादा 6,500 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आली होती. 21,000 रुपयांची वाढलेली पगार मर्यादा PF वाढवेल. याशिवाय कर्मचाऱ्यांचे पेन्शनही जास्त असेल. काही कर्मचाऱ्यांना करत आहेत विरोध. काही कंपन्यांचा करत आहेत विरोध. या प्रस्तावाशी परिचित असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की सूक्ष्म आणि लहान कंपन्या 20 कर्मचाऱ्यांची मर्यादा कमी करण्यास विरोध करत आहेत, त्यामुळे त्यांचा खर्च वाढू शकतो. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत वेतन मर्यादेनुसार वेतन 21,000 रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते, म्हणजेच 6,000 रुपयांपर्यंतचा वाढवता येऊ शकतो. याशिवाय EPFOमध्ये सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांची अनिवार्य मर्यादा सध्याच्या 20 कर्मचाऱ्यांवरून 10 ते 15 कर्मचाऱ्यांपर्यंत कमी ही केली जाऊ शकते.